काही समजत नाही. सुनीता, तुम्ही या मागच्या रस्त्यानं काय आणत बसली? उडून गेलो असतो ना, म्हणलं असतं का भाजी आहे त्या कोण ग्राउंडमध्ये तर आण येतो. तू बी बैताडच वाटतं बा मले. कायले बाकीच्याले दिसतो आपण इकडे जा, इकडून जाऊन घेऊन येऊ भाजी. चला ना तर मग, थपकत थपकत काऊन चालून राहिल्या? चला, दिसलं तर दिसलं, काय काय भ्यायचं काय गरज आहे? मी बोलीन, चला. कोणी सांगितलं ह्या प्लॅन की सक्सेस नाही होत? कोण दिसून राहिलं इथं? कोणी ना कोणी. तुमचीच तर आयडिया होय. नाही आयडिया होय का? कुठे बोलतं? जाऊ द्या, कोणाची बी असो, काय होते तर पाहू आता. काय येड्या झाल्या का तुम्ही? तिथं उभ्या आहे आता, चालत नाही का? कायच्या गोष्टी करून राहिल्या इथं आता? मी का म्हणतो, शांताताई चला घरी जाऊ. कायची भाजी ना काय, राहू द्या. कसं वाटून राहिले असं? तुमचं काहीतरी चालू आहे, काही समजून नाही राहिलं. गोलमोल गोलमोल, मागं राहता पुढं राहता. हाय काय तुमच्या मनात? सांगा तर. आमच्या मनात काय राहील? चला ना मग, चला आता, हो समोर. चल चंदा. कोणाला दिसली ती इथं भाजी आहे मग? आता ग्राउंड पूर्ण साफ आहे. नाही होती त्या दिवशी. कोणत्या दिवशी? वाटतं हे ग्राउंड आता साफ केला आहे 1-2 दिवसात. मी विचारतो म्हणलं, दिनेच्या बाबाला ते विचारू नाही दिलं. काय आहे इथं? पुरं साफ ग्राउंड आहे. हे गवत घेतं हे थोडं थोडं निघलाय. चुकलंच आपलं. जाऊ द्या, चला जाऊ, घरी जाऊ. आई तुमची काय आली? किस्मतची आई बी आहे. काही नाही रे, इथं भाजी असं म्हणलं म्हणून आलतो आम्ही ग्राउंडमध्ये. तर ग्राउंड पुरं साफ दिसून राहिलं. कालच इथचा पूर्ण कचरा, पूर्ण झाडं वगैरे उपडणं सगळं केलं, सफाई केली. काल केली का? हो, कालच तर केली. तुम्ही तर पहिले मला विचारायला पाहिजे होतं ना. बाबाला पण नाही विचारला आहे ना. माई येई ना आली का? नाही, तुझ्या आईले माहीतच नाही. तुम्ही कुठे फिरून राहिले आता इकडे? आमचा ब्रेक झाला आता. ग्रीष्मा रे, ग्रीष्मा नाही आली मग? ग्रीष्मा अभ्यास करते, ती काहीतरी करून राहिली क्लासमध्येच. ग्रीष्मा अभ्यास करते म्हणता, तुम्ही कोण फिरता? फिरून नाही राहिलो आम्ही ब्रेक आहे म्हणून बाहेर निघलो. चला आपण जाऊ घरी आता. जा रे तुम्ही अंदर जा. काकू तुम्ही इकडून काऊन आल्या? इकडून जा ना, मेन गेट मधून. नाही, आता इकडून आलो, इकडूनच जातो आम्ही. नवीन मॅडम आली म्हणते ना रे? आम्ही नाही पाहिली अजून. क्लास सुरू आहे का नवीन मॅडमचा? हो, झाला असेल ना, आता ब्रेक झाला ना. आता ते लोक चहा प्यायला जाईन ना, चहाच वाला येईन आता. चला ना तुम्ही इकडून, चला, दिसते नवीन मॅडम. मग चला शांता काकू, इकडूनच जाऊ आपण. पाहू का कोण दिसते. ग्रीष्मा दिसन, कोणी दिसन. चल ना सुनता वहिनी. काय लिहो, आपले होली आहे वसेचे वसे. काय आता शाळेतले नवीन मास्तर राहील. चल ना आपण जाऊ इकडूनच्या इकडून. मुलांनो, काय करत आहे तिकडे? चला, ब्रेक खतम होत आलाय. खेळाची वेळ व्हायची अजून. पीटी टाइम सुरू व्हायचा आहे. चला इकडे या. आई, नवीन मॅडमचा आवाज. नवीन मॅडम बोलावून राहिली मला. हो मॅडम, येतो आम्ही. इथं माझी आई आणि एक काकू आली आहे. काय म्हटलं दिनेश? तूच दिनेश आहे ना? तूच बोलला ना आता? हो मॅडम, मीच बोललो. इथं म्हटलं आमची आई आली आहे, माझी आई आली आहे, काकू आली आहे आणि ग्रीष्माची मम्मी पण आहे. मी कसं ओळखणार? मला ओळख करून दे, कोण कोणाचं आहे तर. ती मम्मी कोणती आहे? ग्रीष्माची मम्मी कोणती आहे? काकू कोणती आहे? मी वय दिन्याची मम्मी, दिन्याची आई मी वय. आणि हे दिन्याची काकू आणि हे ग्रीष्माची आई वय, हे ड्रेसवाली. काय 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 म्हटलं? ऐकून आलं का मॅडम? दिनेशची मम्मी म्हणजे तुम्ही फडके सर, महादेव सरची वाईफ का? हो हो, बरोबर बोलल्या तुम्ही. हो, मी घरचेच हे गुरुजी फडके, दिनेशचे बाबा वय. काय काय बोलल्या तुम्ही? काही कळत नाही. महादेव सरांची वाईफ तुम्ही? कोणशी बोलून राहिली? काऊन जी मॅडम, काही भूत पाहिल्यासारख्या बोलून राहिल्या तुम्ही अशा? नाही, भूत पाहिल्यासारखं कसं बोलीन मी? मी म्हणत आहे की फडके सर आहे त्यांच्या वाईफ आहे का, असं म्हणत आहे मी. हेच सांगितलं ना? नाही, सर एकदम असे अप टू डेट आणि राहणीमान त्यांचं ती वेगळं वाटते. मला वाटलं ह्या तर असं वाटत आहे की जाऊ द्या, काही नाही. मला तर वाटलं की ही दिनेशची आजी वगैरे आहे का. काय बोलता मॅडम तुम्ही? तुमच्या आजीबीला काही हाड आहे का? कशा बोलून राहिल्या? चंदा, चुप राहता का? जाऊ दे ना. त्याच्या बोलण्यावरून काय मी आजी झाली का? तुला माहिती आहे ना, मी वाटतो थोडीशी जाडीजुडी आहे, तर दिसतो बी तशीच ना. तू चुप राह. नाही, माफ करा तुम्हाला राग आला असेल तर,
पण मला असं वाटलं म्हणून मी बोलले. माझी आई पण चांगली दिसते. आता ते घरचे कपडे घालू नये म्हणून माझी आई बी पाहायला किती चांगली दिसते. हो, पाहायला ते चांगलं दिसते ना. ठीक आहे मग. तुम्ही दिनेला शिकवता का? नाही नाही, त्यांचा क्लास नाही आहे माझ्याकडे. तुम्ही का बरं, म्हणजे कशा काय इकडे आल्या? खायला वाटलं भाजी आहे इथं, म्हणजे भाजी घ्यायला आल्या. म्हणजे भाजी कशाची? नाही निघत का तरोट्याची? ते ग्राउंडवर राहते म्हणून आम्ही आलो होतो इकडून मागच्या मागून. तर आता हे पोरं दिसले तर बोललो, मग तुम्ही दिसले आता. अशा ग्राउंडवर भाजी घ्यायला आला त्या? हो, असं तर पाहू म्हणलं, नाही तर आता चाललो आम्ही घरी. खरंच तुम्ही फडके सरांच्या मिसेस आहे का? तुमचा अर्थ काय आहे बोलण्याचा? आमचंदा दिने जा रे बाबाला बोलावणार. बाबालाच विचार तुम्ही का मी कोण होय म्हणून. हे मॅडम म्हणजे सांगितलं तरी तुम्हाला मीच वय का मीच वय का. तर आता तुम्हाला मी पुरावाच देतो. बोला दिन्या बाबाले. नाही नाही, चुकलं. सॉरी. कशाला वाढवता? मी सहज विचारून राहिली, कारण की मला असं तुम्ही अशा वयस्कर वाटत आहे आणि त्यांचं राहणीमान म्हणून मी विचारलं. माफ करा. जा रे पोरांनो क्लासमध्ये जा. हो काकू बोला आता, तुम्हाला कसं वाटून राहिली मी पाहून? का कामवाली वे का काय वे सरांच्या घरची? सराले कधी प्रॉब्लेम नाही, तुम्हाला कोणता आला? नाही, चुकलं काकू, माफ करा. मला असं वाटलं, पण सॉरी. तुम्ही मला बी म्हणाल मी 4 घरचे कामं करतो. बाई पोरगी शाळेत आहे तर तुम्ही म्हणाल सरात हुशार पोरगी आहे. तुम्ही म्हणाल का एवढी हुशार पोरगी तुझी आहे का? काही मॅडम बोलण्याचं ध्यान ठेवत जा. नाही, माझा तुमचा गैरसमज होत आहे. तसं काही नाही आहे. चला ना, तुम्ही इकडून चला ना, सरांना पण भेट जा. चहाचा ब्रेक टाईम झाला आहे, चला. आम्ही काही चहा प्यायला नाही आलो इथं, आम्ही चाललो घरी. तुम्हीच सांगा फडके सरांना तुमची मिसेस आली होती म्हणून. हे बी सांगा का मी असं म्हणलं होतं म्हणून. नाही, चुकलं माझं. नाही, सॉरी. हे सांगाच मग काय म्हणून तर पाहिजे सर. जाऊ दे चंदा, चाल घरी. कोणाच्या म्हणल्यानं आपण काय हे होतं का? चाल. मला काय राग आला असेल का? हे सरांना सांगेल का कशी मी सर मला मदत करतात. मी फालतू असं बोलायला नव्हतं पाहिजे. मी पहिलेच जाऊन सरांसोबत बोलून घेऊ का ह्या विषयावर? सरांना मी माफी मागून घेते. सरांना माहीत झालं तर मला ते मदत पण करणार नाही. आले वाटते सर इकडनं. सर, 1 मिनिट. बोला मॅडम. तुमच्या मिसेस आणि तुमच्या मिसेसची त्यांची जाऊ आणि आणखीन एक कोणीतरी अशा आल्या होत्या तिघीजणी ग्राउंडमध्ये. केव्हा आल्या होत्या? मला वाटतं त्या पाहायला तर नसन आल्या. काहीची तरी भाजी की काय म्हणत होत्या, त्या ग्राउंडमध्ये आहे ते घ्यायसाठी, पण ते नव्हती. तर मुलं होते, मी त्यांना बोलावलं गेली. मुलं होते तर तुमचाच मुलगा होता. मी सांगितले की माझी काकू, माझी आई आहे. तर मी थोडी, मला वाटलं तुमची मिसेस की खूप एजेड वाटत होते आणि मला वाटलं तुमची मिसेस तर अशी छान असेल, म्हणून मी त्यांना थोडं म्हटलं की तुम्ही सरांची, असं काय सांगू. म्हटलं तुम्ही स्पष्ट बोला ना. माझी थोडीशी मिस्टेक झाली. मला वाटलं की दिनेशची ती आजीच आहे. काय तुम्ही असं बोलल्या? सॉरी, माझ्या तोंडातून तसं निघून गेलं, पण मला माफ करा. मला असं वाटलं म्हणून मी म्हटलं. तुम्ही बोलत का बरं नाही? काय बोलणार आहे मी आता? मग माझ्याकडून त्यांना माफी माग जा आणि मी पण तुम्हाला सॉरी बोलते. तर तुम्ही जो रायता फैलवला आहे त्याचं मला पाहावंच लागेल ना. चला ठीक आहे, भेटू नंतर. मला सोडाल ना आज तुम्ही, नाहीतर तुम्हाला रागाला असेल. माझी स्कूटी झालीच असेल दुरुस्त तर बघते, नाहीतर प्लीज मला सोड जा आजच्या दिवस. पाहतो मी इथे. जा तुम्ही क्लासमध्ये जा. एकतर तिनं पद्मानं काही सांगितलं का म्हणून त्या पाहायला आल्या असणार. आणि आल्या तर आल्या, भेटलं नाही, बोलताना नाही दिसलो आम्ही. पण ह्या मॅडमनं तिला काय माहीत घरी जाऊन काय होते तर.